तुमचं नाव गाव. नमस्कार, मी योगेश कोलते, बूस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जालना प्रतिनिधी. जो प्रत्यक्ष आपण प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे आणि शेतकऱ्याचं मनोगत घेण्यासाठी आपण ज्या प्लॉटवर आलेलं आहे त्या शेतकऱ्याचा आपण एकदा परिचय जाणून घेऊ. तर राम काका, नमस्कार. राम राम भाऊ. काका, एकदा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर आमच्या सर्व शेतकरी बांधवाला सांगा. सारंगधर सकाराम सरोने, हां माजी सैनिक. हां माझा मोबाईल नंबर 7822021995. तुमचं गाव लेहा, हां तालुका भोकरदन. गाव लेहा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आहे. काका, आता आपण हा जो प्लॉट बघतोय तर हा कोणत्या कंपनीचं वाण आहे आणि किती पाकिट तुम्ही लावलेले? बूस्टर कंपनीचं वाण आहे, सफेदा म्हणून. हां, 3 पाकिट लावलेले आहे. 3 पाकिट. आता याच्यामध्ये काय पीक होतं का दुसरं? सोयाबीन होते. काय अंतर ठेवलं याच्यामध्ये? याच्यामध्ये 8x8 आहे. हां, आणि मधात 4 वळा सोयाबीनचे आहे, हां. 2-2 फुटाचे. 8 फूट अंतर 2 तासामध्ये 2 तासामध्ये 4 ओळी सोयाबीन लावलं. 4 वळी सोयाबीन. आणि आज ही तुराशी या स्टेजला. ही तोराशी आणि सोयाबीन मला हं. एका एकरामध्ये 8 कट्टे, म्हणजे जवळजवळ 32 कट्टे सोयाबीन झाली या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रामध्ये. आणि तूर ही अशा पद्धतीची आहे. हा. बघू शकता. एकदा काका आमच्या सर्व शेतकऱ्याला तुम्ही तूर उचलून दाखवा, खालून पासून झाड बघा. कवळीत सुद्धा शेंगा मावत नाही. मी पण तुम्हाला इकडचे झाडं दाखवतो. हे बघा, बघू शकता. बघा, खूप चांगल्या शेंगा आहे. एकदा आमचे सहकारी इकडे समोर प्लॉट दाखवून द्यायचा सगळ्या शेतकऱ्यांना. या सगळ्या झाडेला जवळपास अशाच पद्धतीच्या शेंगा आहे पूर्ण प्लॉटला. हो. शेंगा किती दाणी आहे, म्हणजे किती शेंगा आहे एका झाडाला, सरासरी अंदाज काही? एका फांदीला जवळजवळ 40 ते 45. किती दाण्याचे आहे? आणि 4 आणि 5. 4 आणि 5 दाण्याचे. 5 कमी आहे पण 4 जास्त आहे. 4 दाण्याचे जास्त आहे. बरोबर. बरं, आता याला ड्रिंचिंग, शेंडा खुडणी, फवारणी याबाबत तुमचं काय मत आहे? 3 वेळेस शेंगा खोडणी केलेली आहे. हां ड्रेचिंग गिरिचिंग काहीच केलेली नाही. हां. फक्त बुडकावर औषध मारलेलं 1-2 वेळेस. 1-2 वेळेस. बस. अच्छा. तुम्ही समाधानी आहे सफेदा वाणावर? नाही, मी खूप सफेदानी आहे. हां. मला आज 88 जवळजवळ 30-40 वर्ष झाले, पण मी कधीही अशी तूर पाहिली बी नाही. पाहिली नाही. वा. दुनियाभरचा खर्च लावला हां. पण कधीच नाही झालं. तुम्ही आत्ता बंधाऱ्यावर आपल्याला म्हणले, साहेब मला एक उबळलेलं झाड पण या तासात दिसलं नाही. नाही, तुम्ही या अगोदर तूर लावत होतो, उबळत होतं. उबळून जायचं. उबळून जायचं या क्षेत्रात ना. हां. याचं एखादं कुठं झाड वगैरे? नाही, 2 झाडं उबळले, त्या तिथं त्या बाबळीजवळ हां बांधाऱ्यात. हां. आणि तिकडं 3 झाडं उबळली. बस. 5 झाडं, 2.5 एकरामध्ये 5 झाडं उबळली. याच्यानंतर एकही झाड नाही. काहीच नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, काका खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात. आपले संपूर्ण उत्पादने या क्षेत्रावर त्यांनी यूज केलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हा खूप चमत्कार मानावा लागेल. एवढा माल या झाडाला लागलेला आहे. पूर्ण झाडं वाकून गेलेले आहे. आणि बऱ्याच दिवसापासून काकाची इच्छा होती मी या प्लॉटवर यावं, व्हिजिट द्यावं आणि प्रत्यक्ष प्लॉट बघावा. आणि आज आम्ही पाहायला आलो तर खरोखरच भारावून जायसारखं. एकदा समोर पुन्हा आमच्या सर्व शेतकऱ्यांना खालपासून तुम्ही पूर्ण प्लॉट दाखवा, जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल. पूर्ण झाड शेंगाने खाली झुकलेलं आहे. शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे. उपफांद्याला 6 फांद्या लागलेल्या आहे. शेंगाची संख्या शेंड्यावर खूप जास्त आहे. 4 दाणे, जसं काकानं सांगितलं, 4 दाण्याच्या शेंगा सर्वाधिक जास्त आहे. 5 दाण्याचे सुद्धा 15 ते 20% त्यांना शेंगा दिसून आल्या. बघू शकता. बघा, खूप चांगल्या शेंगा लागलेल्या आहे. तर धन्यवाद काका. ठीक आहे, धन्यवाद.